आवाज 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 नमस्कार शिक्षक बांधव आणि विद्यार्थी मित्र. मागचं थंबनेल तर तुम्ही बघितलं असेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा काय करा, व्हिडिओ शेअर करा मित्र. तर थंबनेल्सवर बघितला तुम्ही, टी 2026 आपल्याला द्यायचं आहे, पण आपल्याला टाइम मॅनेजमेंट पुरत नाही. किंवा मागं 2025ला मी टी पेपर दिलता, पण त्याच्यामध्ये माझं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित झालेलं नाहीये. तर कशा पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट करायचं, जेणेकरून लक्षात ठेवा 140 मिनिटामध्ये म्हणजे 150 क्वेश्चन असतात, 150 क्वेश्चन हे तुमचे 140 मिनिटामध्ये टॅकल होतील. आणि राहिलेले तुमचे 10 मिनिटात लक्षात, ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला पुन्हा पेपर काय करायचं, चेक करायचा. त्या पेपर चेक करण्यासाठी तुम्हाला 10 मिनिट ठेवायचे, की आपली सही राहिलेली आहे का, किंवा अजून तुमचे किती किती क्वेश्चन सोडवले, एकूण क्वेश्चन किती, एकूण किती क्वेश्चन सोडवले, किती क्वेश्चन सोडवले, ते सगळं लिहावं लागतं. वरती तुमचा नंबर वगैरे लिहिलेला आहे का, त्या क्वेश्चन पेपर नंबर लिहिलेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात त्यासाठी. किंवा एखादा प्रश्न आपल्याला कन्फ्यूज होता, 50-50% आपण त्यामध्ये होतो, पण तो आपण गोल केलेला नाहीये, म्हणजे तो तसाच ठेवलेला आहे. मग एकदा क्वेश्चन किंवा नजर चुकीने एखादा क्वेश्चन राहिलाय का, सोपा आहे पण तो राहिलाय का, ह्याच्यासाठी आपल्याला शेवटचे काय करायचे, त्या ठिकाणी 10 मिनिटं वेळ ठेवायचं. म्हणजे आपला क्वेश्चन पेपर हा लक्षात ठेवा, 150 मार्काचा क्वेश्चन पेपर, 150 क्वेश्चन तुमचे, तर आपण 140 मिनिटामध्ये आपल्याला काय करायचे, टॅकल करायचे. मग ते कशा पद्धतीने आपल्याला करायचे, त्याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. टीईटी पेपरमध्ये वेळ पुरत नाहीये. बऱ्याच मुलांची लक्षात तक्रार असते की त्या ठिकाणी वेळच पुरत नाही. लक्षात ठेवा. आता वेळ न पुरण्याची कारण काय काय आहेत नेमकी बघा. वेळ न पुरण्याची कारण पहिलं आहे, तुमचं प्रश्नांची काठीण्य पातळी वाढली आहे. जसं तुम्ही बघताय, लक्षात ठेवा, तशी तशी हळूहळू तुमची काय होती, त्या ठिकाणी दरवर्षी तुमची प्रश्नाची काठीण्य पातळी आहे, ती काठीण्य पातळी वाढत जाते. आणि काठीण्य पातळी वाढल्यामुळे आपण तो प्रश्न टॅकल करू शकत नाही. कारण का, आपल्या प्रत्येक घटकाच्या कन्सेप्ट क्लिअर नसतात. जसं की फॉर एक्झाम्पल मानसशास्त्रासारखा विषय लक्षात ठेवा, आणि मानसशास्त्रासारखा विषय जो आहे, त्या विषयामध्ये लेंदी क्वेश्चन जास्त विचारले जातात. आणि आपल्याला जास्त वाचन नसल्यामुळं, किंवा आपल्याला त्या मानसशास्त्र या घटकाच्या व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं आपल्याला काय वाटतं, तो प्रश्न थोडासा कठीण वाटतो. लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक घटकाची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे, आणि एखादा कठीण प्रश्न आला तर तो आपल्याला टॅकल करता आला पाहिजे. म्हणजे वेळ न पुरण्याचं एक कारण पहिल्या लक्षात ठेवा, प्रश्नाची काठीण्य पातळी जर ते वर्ष काय होत आहे, त्या ठिकाणी वाढत आहे. दुसरा आहे की प्रश्नांची लांबी. दुसरा आहे तुमची प्रश्नांची लांबी. पहिला झाला. दुसरा आहे प्रश्नांची लांबी. प्रश्नांची लांबी जर जास्त येत आहे, जसं सीटीईटीचा जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितलं, तर सीटीईटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे लक्षात ठेवा, प्रश्नाची लेंथ जास्त असते त्या ठिकाणी. मग त्यामुळे आपलं वाचण्याचा स्पीडच नाही, रीडिंग स्पीडच नाही. लक्षात ठेवा, मग आपला वाचण्याचा स्पीड जास्त पाहिजे, तरच आपण लक्षात ठेवा तो प्रश्न व्यवस्थित टॅकल करू शकेल. म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्नांची लांबी जास्त येत असल्यामुळे लक्षात ठेवा, आपण तो प्रश्न व्यवस्थित टॅकल करू शकत नाही, किंवा आपलं रीडिंग स्पीडमध्ये नसल्यामुळे आपण तो प्रश्न टॅकल करू शकत नाहीये. लक्षात ठेवा. म्हणजे वेळ न पुरण्याचं अजून एक कारण म्हणजे तुमची प्रश्नाची लांबी ही जास्त यायला लागली, आणि प्रश्नाची लांबी जर जास्त येत असेल तर तुमचा रीडिंग स्पीड हा जास्त असला पाहिजे. लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा आहे, गणितामध्ये कॅल्क्युलेशन करताना वेळ लागणे. आता गणितामध्ये कॅल्क्युलेशन करताना वेळ का लागतो, ह्याचं कारण आहे की आपले जे मूलभूत संकल्पना आहेत गणितामधले, लक्षात ठेवा, किंवा भूमितीमध्ये मूलभूत संकल्पना आहेत, त्या आपल्या क्लिअर नाही आहेत. म्हणजे गणितामधले तुमच्या मूलभूत संकल्पना असतील, लक्षात ठेवा, किंवा मूलभूत घटक जे असतील ते म्हणजे कुठले, तुमचं गुणाकार असेल, भागाकार, बेरीज असेल, वजाबाकी असेल, वर्गपाठ नसणे. म्हणजे गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी ह्या गणिताच्या मूलभूत क्रिया आहेत. लक्षात ठेवा, ह्या जर मूलभूत क्रिया तुम्हाला व्यवस्थित जुळत नसतील तर लक्षात ठेवा, गणिताचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढणार नाही. त्यामुळे पहिल्या स्टार्टिंग तुमचं गणित जर कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचं असेल तर लक्षात ठेवा, पहिला गुणाकार करा, भागाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा. ही जर तुम्ही व्यवस्थित जर कॅल्क्युलेशन केलं,
जर व्यवस्थित जर स्टडी केलं तुम्हाला तर तुमचं कॅल्क्युलेशन वाढेल, लक्षात ठेवा. प्लस तुमचे वर्ग पाठ असले पाहिजे, लक्षात ठेवा. समजा आपल्याला 21 गुणाकारामध्ये 21 करायचे, आपण गुणाकार करत बसणार, लक्षात ठेवा. जर आपला 21 वर्ग पाठ असेल 441 किंवा 11चा घन 11 गुणाकारामध्ये 11 गुणाकारामध्ये 11 करणा 3 वेळा गुणाकार, त्यापेक्षा 11चा घन 1331 जर आपला पाठ असेल, लक्षात ठेवा, तर ते आपण पडदिशी होऊन जाईल ना. म्हणजे कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढायचं असेल तर तुमचे वर्ग सुद्धा पाठ पाहिजेत, लक्षात ठेवा. 1 ते 30 पर्यंत 1 ते 30 पर्यंत तुमचे वर्ग पाठ पाहिजेत, तर कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढेल, लक्षात ठेवा. किंवा तुमचे घनपाठ पाहिजे तुमचे, जर तुमचे घनपाठ असतील, लक्षात ठेवा, चक्रवाढ व्याजमधला तुमचा प्रश्न पडदिशी सुटणार त्या ठिकाणी. नसेल तर तुम्हाला तर करत बसावं लागेल, म्हणजे तुमचा वेळ जाईल. आपल्याला वेळेची बचत जर करायची असेल किंवा गणितामध्ये कॅल्क्युलेशन जर वाढवायचं असेल तर तुम्हाला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, वर्ग, घन, अपूर्णांक, जे बेसिक अपूर्णांक असतात, बेसिक अपूर्णांकाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. ज्या ज्या बेसिक घटक आहेत किंवा तुमची कसोटी असतील, कसोट्या जर पाठ असतील, लक्षात ठेवा, तर आपल्याला त्या पडदिशी गोष्टी सुटतील. बाबा एखादी मोठी संख्या आली त्या ठिकाणी, एखादी मोठी संख्या दिली त्यांनी, समजा 4, 5, 6, 7, 8, 9, आणि ह्या संख्येला कुठल्या संख्येनं भाग जातो असं जर विचारलं किंवा ह्या संख्येला आपल्याला भाग घालवायचा असेल तर आपला कॅल्क्युलेशनचा स्पीड हा जास्त पाहिजे ना. कॅल्क्युलेशनचा स्पीडच नसेल, लक्षात. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, आता कसोट्या माहित पाहिजे, लक्षात. जर आपल्या कसोट्या माहित असतील तर आपल्याला पडदिशी उत्तर सुटणार. तुम्ही 2 पासून ते 11 पर्यंत जरी कसोटे केले, लक्षात, व्यवस्थित, तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. पुढची 12ची कसोटी असेल, 15ची कसोटी असेल, 36ची असेल, 72ची असेल, ह्याच कसोटीवरून त्या कसोट्या तयार होत असतात. त्यामुळे तुम्हाला कसोटी येणं खूप गरजेचं आहे. गणितामध्ये कॅल्क्युलेशन वाढवायचं असेल, तुम्हाला स्पीडमध्ये करायचं असेल तुम्हाला, तर कसोटी येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे गणितामध्ये जर तुमचं कॅल्क्युलेशन नसेल, तुम्हाला तिथं वेळ जर लागत असेल, लक्षात, कॅल्क्युलेशन जर स्पीड नसेल, वेळ लागत असेल, तर तुम्ही ह्या सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्यात ना, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी करून द्या, तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड ऑटोमॅटिक वाढत जाईल, लक्षात ठेवा. म्हणजे वेळ न पुरण्याचं अजून एक कारण काय माहिती आहे की आपल्या गणितामध्ये कॅल्क्युलेशनचा स्पीड नसल्यामुळे वेळ लागतो थोडासा. पेपर सोडवताना ओमाय रंगवण्यास होणारी घाई. पेपर सोडवते, लक्षात ठेवा, आणि पेपर सोडवताना OMR जो आपण सीट दिलेली असते त्या OMR सीट वरती, लक्षात ठेवा, म्हणजे गोल करायचे असतात. समजा पहिला क्वेश्चन असे तुमचे 4 गोल असतात, तर इथं करताना घाई पण होऊ शकते, लक्षात ठेवा. कधी कधी पहिलं जर चुकीनं आपण पहिला आन्सर लिहायचं त्याच्या ठिकाणी दुसरं लिहू शकतो, किंवा आपण गोल पूर्ण पण करत नाही, लक्षात, अर्धाच गोल करतो त्या ठिकाणी, किंवा गोलच्या खाली तिसरीकडे गोल बाहेर जातो, थोडासा गोल करताना असं बाहेर पण गोल जातो, लक्षात. असं नाही, गोल हा व्यवस्थित प्रॉपर झाला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि गोल हा व्यवस्थित प्रॉपर होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्याला वेळ पण द्यावा लागेल, लक्षात ठेवा. म्हणजे OMR सीट भरण्यासाठी तुम्हाला वेळ पण द्यावा लागेल. मग मला सांगा, ह्याच्यामध्ये कधी कधी सराव नसल्यामुळं, OMR सीट्स भरण्याचा सराव नसल्यामुळे आपलं काय होतं माहिती आहे का, इथं घाई होऊ शकते, लक्षात ठेवा. त्यामुळे तिथं वेळ लागू शकतो. त्यामुळे पेपर सोडवताना OMR रंगवण्यास होणारी घाई हे सुद्धा लक्षात ठेवा, वेळ न पुरण्याचे कारण आहे. त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला त्यावरती काम करावं लागणार आहे. म्हणजे वेळ न पुरण्याची कारण, लक्षात ठेवा, प्रश्नाची काठिण्य पातळी जास्त वाढलेली, प्रश्नांची लांबी सुद्धा जास्त आली, त्यामुळे रिडिंग स्पीड वाढला पाहिजे. गणितामध्ये कॅल्क्युलेशन करताना वेळ लागणे, लक्षात ठेवा, आणि पेपर सोडवताना OMR रंगवण्यास होणारी घाई, अशी कारणे, लक्षात ठेवा, वेळ न पुरण्याची आहेत. त्याच्यावरती उपाययोजना काय, लक्षात ठेवा. आता हे संकट आपल्याला टाळायचं. आता हे संकट टाळण्यासाठी काय करायला पाहिजे आपण, याच्यावरती उपाययोजना नेमक्या काय, लक्षात ठेवा. तर पहिली गोष्ट आहे तुमची की कठीण प्रश्न आला, कठीण प्रश्न सोडा. कठीण प्रश्न आला की सोडा, सोडून द्यायचा, सोडून देणे, सोडून देणे. म्हणजे एखादा कठीण प्रश्न जर आला, लक्षात ठेवा, त्यावरती वेळ नाही घालवायचा, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला वाचल्या आपण इतके दिवस जर अभ्यास केला असेल आणि जर आपल्या समोर जर एखादा प्रश्न आला आणि प्रश्न आल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की अरे आपण हा वाचलाय का नाही. जर आपण वाचलाच नाही कधी, लक्षात ठेवा, तर त्यावरती वेळ घालवायचा नाहीये, विचार करायचा नाही. वेळ राहिला तर शेवटी विचार करायचा, लक्षात ठेवा. त्यामुळे एकाच प्रश्नावरती जास्त वेळ अडून राहायचं नाहीये. एका प्रश्नावर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबू नका, पुढे जा व शेवटी वेळ जर उरला तर पुन्हा परत या. म्हणजेच एखादा कठीण प्रश्न दिसला किंवा अनोळखी प्रश्न दिसला जो कधीच तुम्ही रीड केलेला नाहीये, लक्षात ठेवा, तर तुम्ही तिथंच तो सोडायचा आणि पुढे जायचं. आणि एखादा जर तुम्हाला वाटतं की मला जमतोय, लक्षात ठेवा, तर 1 मिनिटापेक्षा तिथे जास्त वेळ द्यायचा नाहीये, लक्षात ठेवा. 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ दिला तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. त्यामुळे तिथंच थांबायचं आणि पुढच्या क्वेश्चन करती काय करायचं, जायचं. आणि शेवटी वेळ राहिला तर काय करायचं, पुन्हा बॅक यायचं, लक्षात ठेवा. त्यामुळे कठीण प्रश्न सोडून द्या तिथंच. पुढं OMR सीट भरताना प्रश्नचे उत्तर 100% माहित असेल तर लगेच गोल करायचं. आता कधी कधी काय होतं माहिती का, आपण काय करतो, प्रश्नपत्रिका करतो आणि प्रश्नपत्रिका उत्तर माहित असते, आपण गोल गोल तिथंच करतो, म्हणजे तिथंच टिक करतो आणि पुढे जातो. कधी कधी असं होतं की, लक्षात ठेवा, आपण त्या वाहनामध्ये पुढे जातो आणि आपल्या लक्षातच येत नाही की आपल्याला गोल करायचं राहिले, आणि 150 क्वेश्चन जर टिक केले आणि तुम्ही भरायला लागला तर वेळ जास्त जाणार, लक्षात ठेवा. आणि शेवटी 5 मिनिटं जर राहिली तुमच्याकडे सगळा क्वेश्चन पेपर सोडून, आणि तेवढं 5 मिनिटांमध्ये तुमचे 150 क्वेश्चन गोल करून होणार नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळं
तुम्हाला उत्तर जर 100% माहीत असेल, एखादा प्रश्न माहीत आहे तुम्हाला, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. तुम्हाला अजून एखादं उत्तर माहीत असेल, लक्षात ठेवा. एखादं फिक्स तुम्हाला उत्तर येते. एखादा तुम्हाला प्रयोगावरती प्रश्न विचारला आणि तुम्हाला प्रयोग लगेच ओळखत आला, लगेच तुमचं गोल झालं पाहिजे. लक्षात, तुमचं लगेच गोल झालं पाहिजे. तिथं वेळ घालवायचा नाही. तुम्हाला 100% येते आणि तुम्ही तिथं गोल करत नाही, लक्षात ठेवा. आणि शेवटी गोल करायचा विचार करताय तर नाही चालणार, लक्षात ठेवा. तिथं तुम्ही फसू शकता. तुम्हाला येतंय त्या क्वेश्चनचे पण मार्क जाणार, लक्षात ठेवा. कारण शेवटी गोल करायला वेळ भेटेल ना मिळेल. त्यासाठी 100% लक्षात ठेवायचं, ज्या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला, ज्या प्रश्नाचं उत्तर माहित आहे त्याचं गोल लगेच करून घ्यायचं. हा, ज्या प्रश्नाचं तुम्ही कन्फ्यूज आहात, लक्षात ठेवा. ज्या प्रश्नाचं तुम्ही कन्फ्यूज आहात की यार 50-50% हे येऊ शकतं, हे येऊ शकतं, लक्षात ठेवा. तर त्याला ठेवा शेवटी आणि शेवटी पुन्हा काय करा, त्याकडे या, विचार करा त्या प्रश्नावरती आणि नंतर गोल केला तरी चालेल. पण ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फिक्स माहीत आहे तिथं त्याचा गोल लगेच करायचा, लक्षात ठेवा. तिथं वेळ घालवायचा नाहीये. तुम्ही जर 100% प्रश्न येतोय आणि तुम्ही काय म्हणला की ठीक आहे, मी आता याला टिक करून ठेवतो आणि नंतर शेवटी काय करतो, मी त्यासाठी एकत्रच गोल करतो, तर लक्षात ठेवा त्यावेळी जर तुम्हाला वेळ पुरला नाही तर तुमचे सगळे क्वेश्चन गोल करायचे राहू शकतात. त्याच्यामुळं माझं वैयक्तिक मत आहे, लक्षात ठेवा, की तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचं 100% उत्तर माहीत असेल तर त्याला लगेच तुम्ही काय करून घ्यायचं आहे, गोल करून घ्यायचा आहे. आणि मॉक टेस्ट सोडवा, की बाबा आपल्याला वेळ पुरत नाही, लक्षात ठेवा. किंवा एखादा प्रश्न आपल्याला टॅकल करता येत नाही किंवा आपल्याला OMR सीट भरताना, लक्षात ठेवा, प्रॉब्लेम येतो. आपले गोल व्यवस्थित होत नाही, लक्षात ठेवा. की आपलं कन्फ्यूज होतं, एकच्या जागी 2 गोल करतो, लक्षात ठेवा. जर हे आपल्याला टाळायचं असेल, लक्षात ठेवा, तर तुम्ही मॉक टेस्ट सोडणं गरजेचं आहे. त्यामुळे यशाची सगळ्यात मोठी गुरुकिल्ली म्हणजे, लक्षात ठेवा, मॉक टेस्ट. जोपर्यंत तुम्ही मॉक टेस्ट सोडवणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा, यश भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही प्रथम काय केलं पाहिजे, मॉक टेस्ट सोडवले पाहिजे. म्हणजे आठवड्यातून 1 ते 2 तुम्ही मॉक टेस्ट सोडवल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर वेळेचं अजून तुम्हाला योग्य नियोजन करायचं असेल, वेळ न पुरण्याचं संकट टाळायचं असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त काय करा, मॉक टेस्ट सोडवा. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, वेळेचं संकट टाळण्यासाठी कठीण प्रश्न सोडून द्यायचा, पुढे जायचं आणि नंतर वेळ राहिला तर मागे यायचं, लक्षात ठेवा. OMR सीट भरताना प्रश्नाचं उत्तर 100% माहीत असेल तर लगेच गोल करून ठेवायचं, नंतर म्हणायचं नाही, नंतर राहिलं की तुमचे मार्क जातील, लक्षात ठेवा. आणि जास्तीत जास्त तुम्ही काय करायचं, मॉक टेस्ट सोडवायचं. आता पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, लक्षात ठेवा. आता पेपर क्रमांक 1 द्यायचं तुम्हाला. पेपर क्रमांक 1 मध्ये तुमचे प्रश्न असतात 150, गुण असतात तुमचे 150. एक प्रश्न एक गुण, एक प्रश्न एक गुण, एक प्रश्न एक गुण आणि वेळ असतो तुमचा 150 मिनिटाचा. ओके. मग त्यामध्ये विषय कुठले कुठले असतात, मराठी असतो, इंग्रजी असतो, कोण हिंदी पण ठेवतो, कोण हिंदी पण ठेवतं, लक्षात. हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, 30 प्रश्न असतात. 30 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. 30 प्रश्न, लक्षात ठेवा, 20 मिनिटं. मराठी असेल तर तुमचं 20 मिनिटं. मराठी असेल तर तुमचं 20 मिनिटामध्ये तुमचा पेपर सोडवून झालाच पाहिजे, लक्षात ठेवा. 20 मिनिटामध्ये पेपर सोडवून झालाच पाहिजे. अजून कोणाचं चांगलं मराठी असेल तर त्याला कमी वेळ लागला पाहिजे, कारण तो वेळ, लक्षात, आपल्याला मानसशास्त्र असेल किंवा अजून तुमचं गणित असेल तिथं वापरायचं आहे त्या ठिकाणी. तर इंग्रजी सोडत असेल तुम्ही, 23 मिनिटामध्ये तुमचं इंग्रजी सोडवून झालंच पाहिजे. इंग्लिश सारखा सब्जेक्ट सोडत असाल, लक्षात ठेवा, तर तुमचा 23 मिनिटामध्ये तो पेपर सोडवून झाला पाहिजे. पुढचा सब्जेक्ट आहे मानसशास्त्र. मानसशास्त्राला 30 क्वेश्चन असतात, 30 गुण असतात, लक्षात ठेवा. आणि हे 30 प्रश्न तुम्ही किती मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे, 25 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. 30 क्वेश्चन 25 मिनिटामध्ये तुमचे सॉल्व्ह झालेच पाहिजे, त्याच्या आतच झाले पाहिजे, लक्षात. जर एखादा मानसशास्त्र चांगला असेल, लक्षात, तर तो 25 मिनिटाच्या आतमध्ये त्याचं सॉल्व्ह झालं पाहिजे, लक्षात ठेवा. पुढचा घटक आहे तुमचा परिसर अभ्यास. परिसर अभ्यासाला 30 प्रश्न असतात आणि परिसर अभ्यास, लक्षात ठेवा, जर तुम्ही पाठ्यपुस्तकातला जर केलं तर तुम्हाला इथं 25 प्लस मार्क घेऊ शकता, लक्षात ठेवा. पण 30 क्वेश्चन सोडवताना एक काळजी घ्यायची, लक्षात ठेवा, 25 मिनिटाच्या आतमध्ये तुमचे 30 क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. आता एखाद्या चांगला विषय तो 20 मिनिटामध्ये पण सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळं एखादे नवीन असतील, लक्षात ठेवा, की तुम्ही आता पहिल्यांदाच टीईटी देताय, तर तुमचे 30 क्वेश्चन 25 मिनिटामध्ये सॉल्व्ह झाले पाहिजेत. गणित असेल तुमचं, गणितामध्ये 30 प्रश्न, लक्षात ठेवा, आणि त्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे 45 मिनिट. किती द्यायचं त्या ठिकाणी, 45 मिनिटं द्यायचं आहे. किती मिनिटं द्यायचं, 45 मिनिटं द्यायचं आहे, लक्षात ठेवा. 45 मिनिटं. गणिताला तेवढं कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ लागतो, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला वेळ जास्त दिला पाहिजे. म्हणजे तुम्हाला इकडे वेळेची बचत करायची सगळीकडे, आणि वेळेची बचत करून तुम्हाला जास्त वेळ कुठे द्यायचा, त्या ठिकाणी गणितामध्ये द्यायचा आहे. कारण गणितामध्ये कॅल्क्युलेशन भरपूर असतं आणि ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही इथं वेळ वाचवायचा आणि इथं काय करायचं, तुम्ही त्या ठिकाणी वेळ द्यायचा आहे. असा तुम्हाला सगळा TET 1 पेपर जो आहे, लक्षात ठेवा, TET 1 पेपर जो आहे, तो TET 1 पेपर जो आहे, पेपर क्रमांक 1, हा तुम्हाला 140 मिनिटामध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे. किती मिनिटामध्ये, 140 मिनिटामध्ये तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे, राजा. आणि राहिलेली तुमची जे राखीव टाइम आहे तुमचा, राखीव वेळ जो आहे 10 मिनिटाचा, राखीव वेळ जो आहे तो 10 मिनिटाचा, तो 10 मिनिटाचा राखीव वेळ, लक्षात ठेवा,
तो तुम्हाला कशासाठी त्या ठिकाणी, तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपला गोल करायचा राहिलाय का? बाबा आपल्याला प्रश्न 100% येत होता, पण एखादा तो गोल करायचा चुकून राहिलाय का? तो चेक करण्यासाठी लक्षात ठेवा. किंवा तुमचे प्रश्न किती सोडवलेले आहेत तुमचे. एखादी आपली सही झाली का तिथं? आपण तिथं आपला नंबर आहे का तिथं? क्वेश्चन पेपर नंबर टाकलाय का तिथं? संच क्रमांक लिहिलाय का तिथं लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी तुम्हाला काय किंवा एखाद्या घटकाचं आपल्याला येत होतं लक्षात ठेवा. पण आपण काय केलं तात्पुरते तो गोल करून ठेवलंय, नंतर गोल करतो म्हणले. असं काही क्वेश्चन राहिलेत का? ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी तुम्हाला शेवटी राखीव 10 मिनिटं ठेवावी लागतील लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपर आहे 140 मिनिटामध्ये झाला पाहिजे त्या ठिकाणी. आता पेपर क्रमांक 2चं टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचं लक्षात ठेवा. पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा तुम्हाला 150 प्रश्न असतात, गुण 150 असतात आणि वेळ तिथं तुम्हाला किती असतो त्या ठिकाणी 150 मिनिटच असतो. वेळ किती मिनिटं असतो 150 मिनिटं. मग तुम्हाला इथं हिंदी पण असतो हिंदी. मग मराठी आहे, इंग्रजी आहे. 30 प्रश्न आहेत तुम्हाला. तुम्हाला किती प्रश्न आहेत? 30 प्रश्न आहेत. 30 प्रश्न तुम्हाला 20 मिनिटामध्ये जर मराठी विषय असेल लक्षात ठेवा तर 30 प्रश्न तुम्हाला 20 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. 20 मिनिटामध्ये ते झालेच पाहिजेत लक्षात ठेवा. पुन्हा इंग्रजी असेल, इंग्रजीला तुम्हाला ते 20 मिनिटं द्यायचे. ते 20 मिनिटामध्ये तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झालाच पाहिजे. म्हणजे फक्त इंग्रजी भाग जो आहे लक्षात ठेवा, तो इंग्रजी भाग 20 मिनिटामध्ये सॉल्व्ह केला पाहिजे. पुढचं आहे तुमचं मानसशास्त्र. मानसशास्त्राला 30 क्वेश्चन असतात, गुण असतात 30 तुमचे आणि मानसशास्त्र हा लक्षात ठेवा 30 क्वेश्चन तुमचे 25 मिनिटामध्ये झाले पाहिजेत. इतका सराव करणं गरजेचं आहे. राहिला आता पुढचं जे समाजशास्त्र विषय घेतात लक्षात ठेवा. समाजशास्त्र विषय घेऊन जे टीईटी पेपर क्रमांक 2 देतात त्याच्यात तिथं 60 प्रश्न असतात. त्यामध्ये 60 प्रश्न तुम्ही 60 मिनिटामध्ये सॉल्व्ह केले पाहिजे. 60 प्रश्न 60 मिनिटामध्ये सॉल्व्ह केले पाहिजेत लक्षात ठेवा. तुम्ही तिथं 60 मिनिटं देऊ शकता त्या ठिकाणी. जर समाजशास्त्र न विषय घेता गणित आणि विज्ञान विषय घेतला ते आणि टीईटी पेपर 2 क्रमांकासाठी गणित आणि विज्ञान विषय घेतलाय तर त्यांना 30 प्रश्न गणिताचे आहेत. 30च मार्क आहेत तुम्हाला आणि तिथं तुम्हाला 45 मिनिटं द्यायचं आहे. कारण गणितामध्ये कॅल्क्युलेशन जास्त असतं. भूमितीच्या संकल्पना क्लिअर नसते तिथे व्यवस्थित आपला विचार करावा लागतो लक्षात ठेवा. त्यामुळे गणितामध्ये कॅल्क्युलेशन जास्त असल्यामुळे तुम्हाला तिथं काय करावं लागेल वेळ जास्त द्यावा लागेल. त्यामुळे गणितामध्ये किती मिनिटं द्यायची 45 मिनिटामध्ये तुमचं गणित झालंच पाहिजे. इतका चांगल्या पद्धतीने तुम्ही सराव करा. त्यासाठी बेसिक गोष्टी करा. कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवा होऊन जाईल. राहिला तर विज्ञान. विज्ञानाला 30 प्रश्न लक्षात ठेवायचे आणि तिथं तुम्हाला वेळ द्यायचा 25 मिनिटं. किती द्यायचं तुम्हाला 25 मिनिटं. 25 मिनिटामध्ये झालंच पाहिजे. टीईटी पेपर क्रमांक 2 जो आहे तुमचा टीईटी पेपर क्रमांक 2 हा सुद्धा लक्षात ठेवा तुमचा 140 मिनिटात झालाच पाहिजे. त्याच्या आतमध्येच लक्षात 140 मिनिटामध्ये तुमचा झाला पाहिजे आणि शेवटची 10 मिनिटं जे आहेत ते 10 मिनिटं राखीव ठेवायचे आपल्याला. का राखीव ठेवायचे की बाबा आपल्याकडे ते उत्तर येत होतं पण आपण त्याला टिक करून ठेवलं पण गोल केलं ना असं काय झालंय का लक्षात ठेवा. हे चेक करण्यासाठी किंवा तिथं लिहायचे असतात लक्षात किती क्वेश्चन आहेत तुमचे, किती क्वेश्चन सोडवले, किती क्वेश्चन न सोडवले याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे लक्षात ठेवा. प्लस तुम्हाला तुमचं तिथं सही झाली का नाही आहे बाबा एकदा चेक करावं लागेल ना. तिथं क्वेश्चन पेपर नंबर लिहिलाय का नाही किंवा जो आपला संच मिळाला आपल्याला ABCD तो संच तिथं लिहिलाय का नाही व्यवस्थित. ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी आपल्याला तिथं 10 मिनिटं वेळ द्यावा लागेल. किंवा आपल्याला पहिल्यापासून लक्षात पुन्हा बघायचं आहे की त्या ठिकाणी काही एखादा क्वेश्चन आपला चुकून राहिलाय का राहील किंवा एखादा निगेटिव्ह सिस्टम नसेल तर गोल करायचं. तो गोल करायचा राहिलाय का लक्षात. आता तो येतच ना आपल्याला क्वेश्चन अनोळखीचा लक्षात ठेवा. मग तो निगेटिव्ह सिस्टम नाही तर तुम्ही गोल करू शकता त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम आला तर आला 1 मार्क मिळून जाईल लक्षात ठेवा. त्यामुळं असं काय राहिलंय का हे चेक करण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं हा राखीव वेळ द्यावा लागेल मित्रांनो. थँक्यू. अशा पद्धतीनं जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट जर केलं तर तुम्हाला तिथं व्यवस्थित यश भेटेल आणि तुम्ही 90 प्लस सहज जाऊ शकाल लक्षात ठेवा. त्यामुळे टाइम व्यवस्थित करा. टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त शिक्षक बांधवांना आणि विद्यार्थी जे D.Ed B.Ed झाले जे TETचा अभ्यास करतात लक्षात ठेवा अशा बांधवापर्यंत हा व्हिडिओ करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.